आपण पाहू शकतोय काँग्रेस आक्रमक झालेली आहेत। वर्षा बंगल्याबाहेर सध्या काँग्रेसचे आंदोलक पोहोचलेले आहेत। त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस करताना आपण पाहू शकतोय। पैठणमधील डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आणि सध्या वर्षा या निवासस्थानी हे काँग्रेसचे आंदोलक पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। त्याचसोबत पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो। संपदा मुंडे ने आत्महत्या की, उसका मर्डर हुआ है। उसके लिए प्रॉपर संपदा मुंडे ने न्याय बेटे पर युवक कांग्रेस का चाहना। डॉक्टर संपदा मुंडे की संपदा मुंडे ने न्याय बेटे पर आम्ही लढतच राहणार। डॉक्टर संपदा मुंडे युवक कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस। संपदा मुंडे ने न्याय बस बस ये बस बस आपण पाहू शकतोय सध्या डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। वर्षा बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलक पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? सध्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे सगळेच आंदोलक पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतो, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही तासांपासून काँग्रेसने इशारा दिला होता की वर्षा बंगल्यावर आम्ही घेराव घालणार आहोत, कारण डॉक्टर प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही। आणि त्याच प्रकरणात आपण बघतोय की एकीकडे काँग्रेसच्या गाड्या या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये थांबवलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं, तरी देखील काँग्रेसचे कार्यकर्ते वर्षा या निवासस्थानापर्यंत पोहोचलेले बघायला मिळतात। आणि आपण बघतोय की वर्षा या निवासस्थानाच्या बाहेर घेराव आंदोलन या ठिकाणी सध्या सुरू असलेलं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर आंदोलन करणार असा इशारा पूर्व सूचना देऊनही या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवूनही काँग्रेसचे कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचलेले बघायला मिळतात। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होतोय। पूर्वसूचना दिल्यानंतर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि त्यानंतर देखील आंदोलक वर्षा निवासस्थानाजवळ पोहोचलेले आहेत। आणि ज्याप्रमाणे वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेस आंदोलकांनी दिला होता त्याचनुसार ते सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते। आपण पाहत आहोत की या ठिकाणी रस्त्यावर हल्ल्यात तयार नाहीत आणि अशा परिस्थितीत सगळे जे कार्यकर्ते आहेत तरी थेट आता रस्त्यावरती बसून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।